सूर्यकांत, मला कल्पना आहे तुम्हाला खूप राग अनावर झालाय, पण अजून काही दिवस फक्त आपल्याला शांत राहायला लागणार आहे. मला मान्य आहे की ह्याला जामीन मिळालाय, पण कोर्टाने पोलिसांना सुद्धा फटकारलेला आहे आणि आता पोलिसांना प्रामाणिकपणे तपास करावाच लागेल. ह्या माणसाला गजाड करण्यासाठी मला फक्त एक पुरावा लागणार आहे आणि तो मी मिळवणारच. तो राहू द्यायला असाच त्याच्या भ्रमामध्ये. ह्या माणसाला खडी फोडायला तर पाठवणारच मी. शब्द देते मी तुम्हाला, आणि जर माझा शब्द खोटा ठरला तर ही कालिंदी वकिली सोडेल, कायमची. मम्मी, मम्मी, लवकर जेवायला वाढ, मला निघायचं आहे. अहो, ते गजऱ्यासाठी थँक्यू. झाले की ते आता चुरगळलं ते टाकून. हा, असं कसं? तुम्ही मला दिलेली पहिली भेट आहे, ती मला जपायची. अहो, हळू, सावकाश. हे घ्या पाणी. बरं, मी काय म्हणत होते, आज ना रात्रीला जरा लवकर या. हे काय चाललंय तुझं? लवकर या म्हणे. हे बघ, माझ्या मनात येईल तेव्हाच मी घरी येणार, आणि गजरा दिला म्हणून आपल्यातल्या सगळ्या गोष्टी बदलल्या असं होत नाही. माझ्या मनात येईल तेव्हा मी घरला येणार, आणि माझ्या मनात येईल ना तेव्हा मी बाहेर जाणार. घ्या, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो आपलंच घर. तुमच्याशी ना चांगलं बोलण्यात काही अर्थच नाहीये. नको बोलू मग. मग मी तरी कुठे सांगितलं होतं तुम्हाला गजरा आणून द्यायला? काय आणला गजरा? हा, काय आणला? काही गरज नाही याची. घ्या, घ्या. हे बघ, हा गजरा ना मी तुझ्यासाठी आणलाच नव्हता. काय म्हणले? काय नाही, हे जे काय आणले ना हे पहिल्यांदा आणि शेवटचं. बस झालं आता. अहो, जेवण तर जा. मला पण नाही बोलायचं तुमच्याशी नीट. दोन शब्द प्रेमानं बोललं तर काय बिघडणार आहे काय माहित, पण नाही, नीट बोलायचंच नसतं. ताई, तो बरा आहे आता, फक्त त्याची आता व्हेजिटेटिव्ह सिच्युएशन आहे. वहिनी, ते काय असतं? अगं राजू, एखादा पेशंट जेव्हा कोमातनं बाहेर येतो ना, तेव्हा त्याची ही प्रायमरी स्टेज असते, आणि त्याला नॉर्मल होण्यासाठी थोडा तरी वेळ आपल्याला द्यावा लागेलच ना. आपण आता सगळेजण प्रसादची काळजी घेऊयात आणि बघू त्याला किती वेळ लागतोय ते. हा, पण या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट आपल्याला पाळावी लागेल, ते म्हणजे त्याला एकटं सोडून चालणार नाहीये. सतत त्याच्यासोबत कुणी ना कुणीतरी असणं खूप गरजेचं आहे. तुळजा, आपल्या वाड्यात सतत कोणी ना कोणतरी असतात, आणि आपल्याला समजा बाहेर जायचं असेल तर आपल्या वेगळी कोणतरी थांबल ना तिथं. राजू, एक काम करतेस का? काय? तू आत्ता प्रसाद सोबत थांब. ताई, तुम्ही जरा येता का माझ्यासोबत? मला बोलायचंय तुमच्याशी. वाह वाह वाह. ऐ छत्री, आम्ही आज असे का प्याला बसलोय, कारण माहिती का तुला? डॅडी, तुमच्या मनातलं कधी कोणाला कळलंय का? आणि आमच्या मनात जे असतं ते आम्ही पूर्ण करूनच राहतो, आणि जर का ते झालं नाही तर मग. अहो डॅडी, लगेच असं आटीतटीव नका येऊ. जरा आमचं ऐकून घ्या, आम्हाला थोडासा वेळ द्या. आम्ही समधी माहिती काढलेली आहे. आता लवकरात लवकर म्हणजे उद्या दुपारपर्यंतच लगेच. जेलमधली जागा अजून रिकामी आहे आमदार साहेब. डॅडी, अहो समधी माहिती मिळालेली आहे, पण आम्ही स्वतः जाऊन खात्री करतो, म्हणजे तुमच्या मनासारखं सगळं करता येईल तुम्हाला.
डॅडी वर काय बघताय? सूर्य, आता आमच्या नशिबाचा सूर्य. आम्हाला वाटतं आम्हाला तो उद्या दिसणार. भाग्यश्रीचे आईबाप आमच्या समोर आल्यावर. शशिकांतराव, उद्या सूर्य आमच्या डोक्यावर यायच्या आत भाग्यश्रीचे आईबाप आम्हाला समोर दिसले पाहिजेत. नाही तर उद्या तुमची जेलवारी पक्की. डॅडी, अहो तुम्ही आता बाहेर आलाय. अहो आत होता तेव्हा गोष्ट वेगळी होती. आता त्या दोघांना सापडाय जरा उशीर झाला. त्यांनी काय बिघडणार आहे? आमची माणसं रात्रंदिवस समधी ठिकाणं हुडकून काढायला लागल्यात. आणि तुम्ही आम्हाला इथं असं बांधून ठेवले. कामं कशी करायची? डॅडी, तुम्ही आजकाल लईच अति करायला लागलाय. नजर खाली, नजर खाली. इथं आमच्या समोर कोणी नजर वर करून बोललेलं चालत नाही आम्हाला. तू आमच्याकडे रागानं बघतो, मोठ्या आवाजात बोलतो आमच्याशी. हे तुझे डोळे आहेत ना, हे काढून गोट्या खेळायला येळ लागणार नाही आम्हाला. हे तुझ्या आमदारकीचा रुबाब बाहेर दाखवायचा आमच्या पुढं नाही. तुझ्यासारखे 4-4 आमदार खिशात घेऊन फिरतो आम्ही, आणि मनात आणलं तर आमदार काय गळ्यात बांधू बी शकतो.